मंडळी तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी. मी आता कामावर आहे. इथे ना समोर एक बिल्डिंग होती उभी, हे बघा. बिल्डिंग होती, ती अशी बिल्डिंग होती. आता त्याची काही व्हॅल्यू नाही, आता पूर्ण माती झाली. ती बनायला नाही म्हटलं तरी 1.5-2 वर्ष जातात नाही का म्हणजे प्रॉपर व्यवस्थित बनायला. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात माणसं राहतात. आता त्याची काही किंमत नाही, आता शून्य आहे. जोपर्यंत ती उभी होती ना तोपर्यंत तिला व्हॅल्यू होती. आता काय व्हॅल्यू नाही, ती शून्य आहे. तसंच माणसाचं सुद्धा आहे. जोपर्यंत माणूस देतोय, कमवतोय, जोपर्यंत त्याच्याकडनं फायदा होतोय तोपर्यंतच माणसाला जपतात आहे, बरोबर ना. नाहीतर त्याला काही व्हॅल्यू नाही आहे. जोपर्यंत काय भेटते ना, जोपर्यंत त्याचे हातपाय चालत आहेत तोपर्यंत त्या माणसाची किंमत आहे, घरामध्ये सुद्धा आणि बाहेरसुद्धा. एकदा माणूस काय बोलते ना, कमवायचं म्हणजे त्याचं हातपाय थकले आणि कमवायचं सोडलं ना तर त्याला कोणी व्हॅल्यू देत नाही, बरोबर ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेल्याच्या नंतर काय विचारूच नका. मग 10-12 दिवस रडतील, त्याच्यानंतर मग कोण कुठला. म्हणून जितकं होईल ना आपल्यासाठी जगायला शिका. खरं सांगते मी. जोपर्यंत आहोत ना तोपर्यंत आपल्याला सर्व हवेहवेशी वाटणार. म्हणजे आपण जोपर्यंत देतो आहे ना तोपर्यंत सगळ्यांना आपण हवेहवेशी वाटणार. आणि एकदा देणं घेणं, व्यवहार असू दे, पैसा असू दे, या कुठलीही गोष्ट असू दे, जोपर्यंत आपण करतो ना तोपर्यंत आपली व्हॅल्यू आहे. आणि एकदा देणं करणं बंद झालं ना तर आपलं शून्य आहे, बरोबर ना.